घ्या, हा जो चबुतरा जो आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे. जर स्तूप तुम्ही कधी पाहिला, जर समजा तुम्ही नागपूरला गेला असाल तर नागपूरला एक दीक्षाभूमी आहे बघा, तिथं स्तूप निर्माण केलाय. तो स्तूप असाच आहे. ठीक आहे. जिथं पण तुम्ही जाताल बौद्ध तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी तेव्हा तुम्हाला हा स्तूप दिसल. तर या स्तूपमध्ये याच पद्धतीचं शिल्प या ठिकाणी पाहायला भेटतं. आता हा जो घटक आहे याला म्हटलं जातं हर्मिका. याला म्हटलं जातं हर्मिका. या हर्मिका शिवाय हा या ठिकाणी कोणताही स्तूप बनवला जात नाही. हर्मिका नसेल तर तो स्तूपच होऊ शकत नाही, हे लक्षात घ्या. आता जसं की आपण उदाहरण सांगतोय, ताजमहल पाहता. ताजमहलला हर्मिका आहे का? नाहीये. तो पूर्ण अर्धवर्तुळाकार आहे. त्याला स्तूपाचं स्ट्रक्चर नाही म्हणता येणार. हर्मिका इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात घ्या. हर्मिका काय प्रकरण आहे, तर इथे या ठिकाणी या पद्धतीने चौकोनी या ठिकाणी एक चबुतरा बनवला जातो. ज्या चौकोनी चबुतऱ्यामुळे या ठिकाणी हा अर्धवर्तुळाकार भाग जो आहे तुटलेला आहे असं दिसतं, जे एकमेकांना जोडले गेलेले आहे हे लक्षात येतं. आणि इथे या ठिकाणी सिमेंटचं काम या ठिकाणी आहे. हा सिमेंटचा चबुतरा या ठिकाणी इथे बनवला जातो. आणि या सिमेंटच्या चबुतरामध्ये एक सोन्याचा डब्बा असतो. सोन्याचा किंवा चांदीचा डब्बा. आणि ज्या चांदीच्या अथवा सोन्याच्या डब्यामध्ये सिद्धार्थ गौतम बुद्धांचे अवशेष इथे या ठिकाणी ठेवले जातात. मग सिद्धार्थ गौतम बुद्धांचे कधी केस असतील, सिद्धार्थ गौतम बुद्धांचे हाडं या ठिकाणी असतील, त्यांच्या अस्थी इथे या ठिकाणी असतील, त्यांचं कमंडलू या ठिकाणी असेल, त्यांचं चिवर या ठिकाणी असेल, त्यांच्या पादत्राणा असतील, तर ते पवित्र पादत्राणा किंवा त्यांच्या शरीरातील अस्थी या सोन्याच्या डब्यामध्ये इथे या ठिकाणी ठेवल्या जातात. त्याला म्हटलं जातं हर्मिका.